नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे आला आहे HP चा M1005 प्रिंटर, जो की सर्वात जास्त चालणारा प्रिंटर आहे. आता नवीन बंद झालाय आपल्याकडे. त्याला रिपेअरिंगसाठी तो रेडी होतोय, चालू होतोय, सर्व होतोय. पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे की जेव्हा आपण झेरॉक्स करायला जातो, जे बटन प्रेस करतो म्हणजे ज्याला म्हणतो आपण कंट्रोल पॅनल, हे कंट्रोल पॅनल वर्क करत नाही. बाकी की वर्क करताय तुम्ही बघू शकता, बाकीच्या की सर्व चालू आहे. त्याच्या लाईट, डार्कनेस वगैरे सर्व ओके, सगळं चालू आहे. फक्त त्याला जो आहे ते स्टार्ट बटन आहे ते वर्क करत नाही, आणि ते वर्क करत नाही म्हणून त्याची झेरॉक्स निघत नाही. अरे याचा काय प्रॉब्लेम, आपण ते कंट्रोल पॅनल खोलून चेक करूया. त्यासाठी प्रिंटर बंद करायचे. प्रिंटर बंद केल्यानंतर तुम्हाला एक तिथे स्क्रू राहणार आहे, तो काढायचा आहे. तो काढल्यानंतर तुमचा कंट्रोल पॅनल वरती निघतो. कंट्रोल पॅनल आपल्याला पूर्ण खोलून घ्यायचं आहे. मागची PCB काढायची त्याची. स्क्रू ड्रायव्हरने तुम्ही मागची PCB काढून घ्यायची. PCB त्याच्यानंतर आपल्याला हे जे दिसत आहे हे आपल्याला क्लीन करायचं आहे. जर क्लीन केल्यानंतर चालू जर झालं तर मग बदलायची गरज येणार नाही. जर त्याच्याने नाही झालं तर आपल्याला बदलावं लागतं. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे IP क्लीनर. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला IP मारा त्याच्यावर. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रशने क्लीन करायचं आहे. क्लीन केल्यानंतर हे तुम्हाला लावून द्यायचे परत बरोबर. रबर लावताना काळजी घ्यायची की जे प्रॉपरच बसायला पाहिजे. जसं काढलंय तुम्ही, प्रॉपर बसलं तर ती वर्क करते. ओके, लावलंय आपण. आता वरच्यावर आपण चेक करून बघायचे की आपण जे काम केलंय क्लीन केल्यानंतर ते स्विच चालतं की नाही चालत. इनिशियलाइज होतंय, रेडी झालाय. ओके, त्याचं वर्क करते. ओके, आपण जे काम केलं कॉपी बटन ते अजूनही वर्क करत नाही. भरपूर प्रेस केल्यानंतर, जास्त प्रेस केल्यानंतर ते वर घेते, पण खूप लेट घेते. आता घेतलंय पण त्याला खूप प्रेस करावं लागतंय. नॉर्मली ते एका क्लिकवर व्हायला पाहिजे, पण ते होत नाही. म्हणजे आपण त्यासाठी कंट्रोल पॅनल चेंज करून बघूया. केबल काढायची. कंट्रोल पॅनल ठेवले आपण. त्यासाठी तुम्हाला लागेल दुसरे कंट्रोल पॅनल लावून आपण प्रिंटर ऑन केलाय. ओके, रेडी तर आलंय. आता आपल्याला चेक करायची जे आपण जो प्रॉब्लेम होता ते आपण सॉल्व्ह झाला आहे का. ओके, बटन प्रेस केल्यानंतर तुमचं कॉपी चालू होऊन गेलं. म्हणजे आपला जो कंट्रोल पॅनल आहे तो त्यांचा खराब झाला प्रिंटरचा. आपण परत देऊया. जो आपला हा कंट्रोल पॅनल आहे हा खराब झाला, हा रिपेअर होत नाही म्हणून आपल्याला हा चेंज करावा लागणार आहे. ओके, आपण टेस्ट मारून बघू. आपलं प्रिंटिंग येते, कॉपी चालू झालं. प्रिंटर बघू शकता, कॉपी प्रिंटर आणि टेक्स्ट पण कॉपी आलं.